शिल्लारवाडी आयोजित भव्य दिव्य नाईटची रजनी शृंखला सन्माननीय दिनेश दादा रसाळ आणि पूर्ण शिल्लारवाडी गावाचं नाव रोशन करणारी ही दमदार स्पर्धा जी मात्र तुमच्या आमच्या भेटीला येऊन ठेपले. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. आणि थोड्याच दिवसात भव्य दिव्य नाईटची रजनी शृंखला देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात टीम खेळते स्टेशन ठाकूरवाडी आणि त्याला फाईट करते टीम. यावेळेस मात्र पहिल्याच बॉल फटका दर्जेदार आहे. बॉलला पाठवलंय फायनल क्षेत्रामधून, चेंडू सीमा पार, 4 धावा. गाय चरणवाडी आणि स्टेशन ठाकूरवाडी असा सामना आपण बघतोय. आणि थोड्याच दिवसात देखील अजून एक नाईटची भव्य दिव्य रजनी शृंखला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थात आयोजक असतील सन्माननीय भगवान दादा भगत यांच्या माध्यमातून जय सोमजाई माता ग्रामस्थ भक्ताची वाडी यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष चषक भव्य दिव्य नाईट रजनी शृंखला चषक 2026 हे पर्व पहिलं भगवान दादाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये बक्षीस देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम असेल 80,000, द्वितीय असेल 40,000, तृतीय असेल 25,000, चतुर्थ असेल 22,000 आणि पाचवा पारितोषिक 22,000 असं बक्षीस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि प्रवेश फी असेल 12,000 रुपये. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी खरं तर फ्रीज पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाजसाठी देखील फ्रीज पाहायला मिळेल. उत्कृष्ट गोलंदाज देखील फ्रीज पाहायला मिळेल. आणि त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी LED TV जी मात्र आणि एक भव्य दिव्य चषक पाहायला मिळेल. यावेळेस जबरदस्त नाईटची शृंखला जी मात्र आपल्याला थोड्याच दिवसात पाहायला मिळेल. म्हणजेच 25 तारीख ते 1 मार्चपर्यंत ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील चांगली सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जाऊया मॅचकडे जिथे चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गाय चरणवाडी आणि स्टेशन ठाकूरवाडी अशा टीम दरम्यान हा चालू असलेला सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि नक्कीच जर विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. प्रकाश आणि वामन अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रकाश, नॉन स्ट्राईक एंडला वामन, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज बबनला तुम्ही पाहू शकाल. एक क्लिप जरूर व्हायरल झाली होती अगदी गिर्याचवाडीच्या मैदानावर योगेश वाघ सरांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी ती क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर गोलंदाज देखील त्याच ताकदीचा पाहायला मिळतो. अर्थात ती क्लिप होती टुणक टुणक टुन टुन टुणक ठुणक. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही तोच गोलंदाज पाहतात स्टेशन ठाकूरवाडी संघाचा. अर्थात एक चांगला गोलंदाज बबनला पाहू शकाल. म्हणजेच गोलंदाजी चांगली होते. आता तुम्ही रिअल ॲक्शनमध्ये पाहू शकाल. खरं तर गोलंदाज यस यस जबरदस्त यस पुढे एकदा पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा जबरदस्त बॉल हाताळला होता परंतु वाईट चेंडूची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि इथे एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल 13 या धावसंख्येवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रकाश ज्याच्या बॅटमधनं 12 धावा आपण पाहिल्या. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज वामनला तुम्ही पाहू शकाल. एक दर्जेदार खेळाडू आहे गाय चरणवाडी संघाकडून सातत्याने खेळत असताना आज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका जबरदस्त आहे. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता येतोय फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून. दर्जेदार स्ट्रोक, 4 रन. येस धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. पहिलं षटक समाप्त झालंय. जबरदस्त डान्स देखील आपण या ठिकाणी बघितलं.
आणि तदनंतर पहिल्या षटक समाप्तीनंतर फलकावर धावा लागले गेलेत 17 धावा. एक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना वामन आणि त्याच्या साथीला प्रकाशला तुम्ही पाहू शकाल. यावेळी जर विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला आता नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज अर्थात वामनला पाहू शकाल. एक दर्जेदार व्यक्तिमत्व म्हणून सातत्याने दिनेश दादा रसाळकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक आयोजनासाठी खरं तर अफाट मेहनत अर्थात त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात जी मदत प्राप्त होते ती मात्र जबरदस्त पाहायला मिळतं. म्हणजेच कुठेतरी समाजसेवा करणं हे त्यांच्या रक्तात आहे आणि अर्थात तेच पाहत असताना इथे व्हाईट बॉलची सांगताची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहे. आणि दमदार व्यक्तिमत्व युवा डॅसिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं सातत्याने पाहिलं जातं आणि आज देखील ते मुख्य व्यासपीठावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असते नाईटची स्पर्धा असो या कबड्डीचे सामने असो त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती जरूर आपण बघतो आहे. आणि आज हे नाव मी तर म्हणेन कर्जत तालुका नव्हे तर रायगड तालुका ठाणे जिल्हा मध्ये त्यांचं नाव देखील गाजतंय. तेच दिनेश दादा रसाळ अर्थात रवींद्र चव्हाण साहेबांचं नेतृत्वात तयार झालेले कर्जत ग्रामीण मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सन्माननीय दिनेश दादा रसाळ मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल. एक दमदार व्यक्तिमत्व सातत्याने पाहिलं जातं आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये वारंवार वाईट चेंडूची सांगता जी मात्र या ठिकाणी आपण बघतो आहे. आणि या वाईट चेंडूने फलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर. आता कुठेतरी कमबॅक करावं लागेल. बॅक टू बॅक 3 चेंडू वाईट पाहायला मिळतात म्हणजे एक्स्ट्राची धाव जी मात्र फलकावर जोडली जाते. कमबॅक करावा लागेल. गोलंदाजी करणारी टीम अर्थात स्टेशन ठाकूरवाडी संघाला हो यावेळेस देखील चौथा बॉल बॅक टू बॅक वाईट. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ह्या 4 धावा सर्व काही सांगून जातील मॅच दरम्यान. परंतु काल देखील आपण एक शेवटचा सामना पाहिला लिमनेवाडी आणि त्याला फाईट करत होती टीम सुरेश 11 पोसरी. शेवटचा सामना होता 2 षटकाची मॅच होती आणि त्या मॅचमध्ये खरं तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि तिथून जे गोलंदाजाने वाईट टाकले ना तिथून स्कोरबोर्ड 26 धावावर पाहायला मिळाला आणि मॅच गमावली सुरेश 11 पोसरी टीमने. आणि ते आता पहिला बॉल कुठेतरी चांगला येत असताना जो मात्र पाहायला मिळतोय म्हणजेच पहिला बॉल डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. गोलंदाज अनिकेत एक चांगला गोलंदाज आहे अनिकेत. परंतु समोर ऑन स्ट्राईकला फलंदाज तुम्ही वामनला पाहू शकाल ज्याच्याकडे क्षमता आहे मॅचमध्ये धावा जमवण्याची. ती क्षमता पाहायला मिळेल का. आणखीन एक डॉट बॉल जो मात्र कमबॅक करून देणारा टीम स्टेशन ठाकूरवाडी संघाला आपण बघतो आहे. जबरदस्त संघ आहे आणि आज ही नाईटची भव्य दिव्य रजनी खेळण्यासाठी या ठिकाणी जरूर वेळेत उपस्थित झाले. त्यांचे देखील पुणेच्या या शिल्लारवाडी चषकामध्ये जय श्रीराम चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो हो जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल कमालीचं षटक हाताळत असताना गोलंदाज अनिकेतला तुम्ही पाहू शकाल. बॅक टू बॅक 4 वाईट जरूर आले होते परंतु तदनंतर बॅक टू बॅक इथे 3 डॉट बॉल पाहायला मिळाले म्हणजेच कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये अनिकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर असं मात्र पाहायला मिळेल. हो हो यावेळेस मात्र खोलात टाकला होता परफेक्ट यॉर्कर होता परंतु थोडासा बाहेर राहिला आणि इथे डॉट बॉल. येस धन्यवाद दिनेश दादा. हो हो यावेळेस कमालीचं षटक मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना गोलंदाज अनिकेतची दमदार कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि नक्कीच विकेटचं पतन फलंदाज फेल एसडीजे. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. समाज कार्यासाठी
त्याने कसली कंबर समाज कार्यासाठी त्याने कसली कंबर यस डीजे थँक्यू. यस चांगली धून खरं तर आपण या ठिकाणी ऐकतोय. सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून जी नमो चषकामध्ये हे गाणं खरं तर ह्या गाण्याचं उद्घाटन झालं आणि तिथून आजपर्यंत प्रत्येक क्रीडा प्रेक्षक रसिकांच्या मनामध्ये घर करून बसले. ते सन्माननीय दिनेश दादा रसाळ साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतोय की आमच्या समालोचनासाठी देखील त्यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत आणि डीजेवाल्यासाठी देखील 500 रुपये आलेत. धन्यवाद साहेब. असंच प्रेम सातत्याने आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एस डीजे थर्ड अंपायर कॅचसाठी रेफर केलाय. येस पंच इनफिल्ड डिसिजन जो असेल तो कळवा, कारण इथे तो खेळाडू ना मध्ये आलाय. येस चांगलं डिसिजन या ठिकाणी आपण बघतोय. सन्माननीय पंच तुम्ही याला पाहायला मिळतील सुरेश निरगुडा सर आणि हरिदोरे सर अशी पंचांची भूमिका पार पाडत असताना जे मात्र या ठिकाणी आपण बघतो 2 षटकाची मॅच समाप्त झाले. टीमची टोटल जाण पोचले 21 या आकड्यावर. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज अनिकेतला आपण या ठिकाणी पाहू शकाल. तदनंतर तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल संदीप, संघाचा सर सेनापती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तोच गोलंदाजी ट्रॅकवर संदीपला तुम्ही पाहू शकाल. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची अल्लड गर्दी आज शिल्लारवाडी गावामध्ये या क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच, जबरदस्त नाईट रंजन शृंखला जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल संदीप या गोलंदाजाचा वेग आणि वेगावर स्वार होऊन खरं तर गोलंदाजी केली जाते. प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन पाहायला मिळेल यात शंका नाही आहे, कारण गोलंदाज तितकाच ताकदीचा पाहायला मिळतो. क्षमता आहे गोलंदाजाकडे आणि तेच साध्य करत असताना या ठिकाणी पहिला बॉल येतोय डॉट. यस नागेवाडीचे खेळाडू या ठिकाणी जर उपस्थित असेल तर विनंती करेल की आपण या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर आपला दिनेश दादा रसाळ हे बोलवत आहेत. येस नागेवाडीचे खेळाडू जर काही या ठिकाणी उपस्थित असतील किंवा प्रतिनिधी कुणी उपस्थित असेल तर या ठिकाणी या आपल्याला दिनेश दादांकडून खरं तर बोलवण्यात आलंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी या. नागेवाडी टीमचा खेळाडू लगेच मुख्य व्यासपीठाकडे या. फुलटॉच बॉल त्यावर टोल उचल केलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक बॉलला पाठवलंय. ओहो त्या ठिकाणी खरं तर झेल पकडली आणि महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना प्रकाश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्याने कसली कंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर समाज कार्यासाठी त्याने कसली कंबर समाज कार्यासाठी त्याने कसली कंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. यस थँक्यू. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोकला तुम्ही पाहू शकाल. अशोक आणि राजेश अशी जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गाय चरणवाडी या ठिकाणी खेळत असताना आज प्रयत्न करावे लागतील. ह्यावेळेस मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. फाईन क्षेत्र निवडलं. बॉलला पाठवलंय फाईन क्षेत्रामधून. चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्याने कसली
दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर समाज कार्यासाठी येस थँक्यू डीजे थँक्यू. त्यावेळेस बॅटर तुम्ही पाहू शकाल अशोकच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिला आणि इथे दुसरा बॉल कमबॅक करून देणारा पाहायला मिळाला. म्हणजेच लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल का, कारण तिसरा षटक प्रगती पथावर आहे. 25 धावा स्कोरबोर्डवर आपण बघतो आणि यावेळेस मात्र कमबॅक करावा लागेल अर्थात टीम गायचरणवाडी संघाला. येस सुरेश केवारी आपण समालोचक आपण कुठे असाल या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर. यावेळेस मात्र नक्कीच चांगला बॉल रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. व्हेरिएशन पाहायला मिळतोय संदीप या गोलंदाजाकडून. तिसरा षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोचले 2 विकेटच्या मोबदल्यात 25 धावा. हेच गावाची भव्य दिव्य स्पर्धा जय श्रीराम चषक शिलारवाडी आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. अगदी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा जी मात्र शिलारवाडी गावामध्ये प्रथमच भरवत असताना आपल्याला या ठिकाणी सर्व शिलारवाडी टीमचं अभिनंदन करूया की आणि या स्पर्धेमध्ये खरं तर सर्वात महत्त्वाचं पारितोषिक म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजसाठी ठेवलेली ही बाईक अर्थात सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आणि ती देखील आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी या ठिकाणी बघतोय. एक जबरदस्त आयोजन खरं तर शिलारवाडी टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. येस पंच जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज. 11 वाजले. तिसरा सामना आपण बघतोय. यावेळेस राजेश बॅटर स्ट्रायकिंग एडला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये त्याला उडवलाय पार्किंग लॉटला, परंतु बॉल चाललाय एक्स्ट्रा वडिश लॉंगॉन रिझन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबरा दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर. येस डीजे थँक्यू. त्या ठिकाणी खरं तर झेल आयबा झेलसाठी 1000 रुपये होते ते देखील गमावले आणि अर्थात चला स्पीडअप करा पंच. येस डीजे आपण तेव्हाच लावा ज्यावेळेस माझं समालोचन संपेल तेव्हाच आपण डीजे लावा ही आपणास विनंती. येस पंच विकेटचं पतन का म्हणजे बॅटची टॉप एज खरं तर त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी विकेटचं पतन आपण बघतो. नक्कीच बॅटची आम्ही थोडासा प्रयत्न करतोय. येस प्रत्येक टीमला विनंती करतो की आपण रिव्ह्यू घ्यायचा असेल ना तर लगेच तुमच्याकडे 1 मिनिट असेल तुम्ही लगेच रिव्ह्यू घ्या आणि तदनंतर चेक केला जाईल या ठिकाणी कारण थोडासा उशीर होतोय.
पंच आपला डिसिजन जो असेल तो योग्य असेल, नो प्रॉब्लेम. येस, विकेटचं पतन. चल मैदान सोडायचं लगेच फलंदाजाने, कारण या ठिकाणी आपण पूर्णतः अल्ट्रा एज आपण या ठिकाणी नाही आपल्याकडे तेवढा प्रगती आपली जरूर झाली नाही आहे, परंतु ती अल्ट्रा एज समजण्यासाठी आपल्याला तेवढे खर्च करावे लागतील, परंतु ते शक्य नाही आहे. आणि इथे बॅटर आउट मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अक्षयला तुम्ही पाहू शकाल. इथे स्कोरबोर्डवर धाबा लागले गेलेत, 31 धाबा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे. खरं तर षटकार हॅट्रिकसाठी 6,000 रुपये दिले जातील, विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये दिले जातील आणि चौकार हॅट्रिकसाठी देखील 5,000 रुपये दिले जातील, असं सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. सततच्या 2 दिवस त्यांची हजेरी आम्ही जरूर पाहतोय आणि शेवटच्या दिवस देखील पूर्ण दिवस असणार, ते पूर्ण रात्र असणार. शेवटच्या दिवशी देखील ते या ठिकाणी पाहायला मिळतील, म्हणजे बक्षिसाची खैरात पाहायला मिळेल. ऑन साइडला जबरदस्त रेट बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता बिग 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 षटकार आणि इथे आयबा कॅच साठी खरं तर पाहायला मिळाला. आम्ही युट्यूबवर बघतोय आयबा कॅच झेल जरूर घेतली आणि बॉल दे पहिला तिकडे. वासुदेव स्टेशन टाकरवाडी टीमचा हा प्रेक्षक 1,000 रुपयांचा मानकरी ठरलाय. वरती यायचं आपण. सन्माननीय दिनेश दादा रसाळ कॅमेरामॅनना विनंती करेल की आपण या ठिकाणी फोकस करा. यस, आयबा कॅच साठी दिलेले 1,000 रुपयांचं कॅश प्राइज सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं. असेच प्रयत्न करत राहा. एक बक्षीस तर जरूर गेलाय, आणखीन बक्षीस जाईल का, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. 2 धाबा जे मात्र आपण या ठिकाणी बघतोय. 2 धाबेने धाब फलक जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावर. हो, यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये फंबल जरूर झालाय आणि तदनंतर पाहता पाहता 2 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतात. अक्षयची दमदार कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यस, योगेश आपणास विनंती करेल, दिलीप आपण कुठे असाल तर आपण या ठिकाणी या. यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला उडवलाय. इट्स आउट ऑफ द पॅक. फलंदाजाच्या बॅट मधनं येतोय दर्जेदार षटकार. येस, प्लेयर साठी नाहीये हे लक्षात असू दे आणि सर्व प्लेयरला विनंती करेल की आपण जो जागा दिलाय ना त्या ठिकाणी बसून घ्यायचं, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल याकडे देखील लक्ष असू द्या. आपल्यासाठी कक्ष जो तयार केलाय ना त्या ठिकाणी बसा. आपण आपल्यासाठी पारितोषिक नाहीये हे लक्षात असू द्या, फक्त क्रीडा प्रेक्षक रसिकांसाठी ते पारितोषिक आहे. अर्थात दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जाईल याकडे देखील लक्ष असू द्या. भव्य दिव्य नाटची रजनी शुंकला तुम्ही पाहतात. षटकार आलाय, धाव फलक जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावर. अक्षयची दमदार बॅटिंग जी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. अशोक पुणेश एकदा स्ट्रायकिंग एडवर आडव्या बॅटने मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने बॉलला अडवलाय. उचलना फेकना तोपर्यंत घेतली जातील. इथे एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाण पोहोचेल 48 या आकड्यावर. दमदार बॅटिंग गायचरण वाडी संघाला आपण बघतोय. यावेळेस मात्र प्रयत्न दोन्ही संघाचे भरपूर चांगले पाहायला मिळतात. हो, बॅटची टॉपेज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 38 सर्कल जवळ खरं तर बॉल अडवला गेला फर्स्ट स्लिप मध्ये आणि नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धाबेने फ्लाय होईल, जाण पोहोचेल 49 या आकड्यावर. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्या संघाला देखील विनंती करेल की उद्या आपण वेळेत लवकर या ठिकाणी उपस्थिती दाखवायचे
आणि व्हाईट बॉलची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघतोय. उद्याचा लॉट्स खरं तर ओपन लॉट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या ओपन लॉट संघ जेवढे ही मॅच ऑनलाईन पाहत असाल त्या संघांना एकच विनंती करेल की उद्या आपण 7 वाजता रिपोर्टिंग करा मैदानावर आणि या मॅचेसचा आनंद घ्या. उद्या देखील उद्या आदिवासी सॉरी उद्या आदिवासी लॉट आहे याकडे लक्ष असू द्या. नक्कीच व्हाईट बॉलची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. खराब गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होत असताना शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आहे. 51 बनलेत अजून किती बनल्या जातील देखील पाहणे अपेक्षित आहे. फटका चांगला आहे बॉलला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रामधून चेंडू सीमा पार 4 धावा. डीजे समाजकार्यासाठी आहो समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबर. यस डीजे थँक्यू डीजे. यावेळेस चौकार जरूर आला. बॅट्समन तुम्ही पाहू शकाल अशोकच्या बॅटमधनं या मिडल ऑर्डरच्या ज्या बॅट्समन आहे ना त्यांची बॅटिंग जबरदस्त राहिली. संघ अडचणीत होता आणि तिथून अक्षय आणि अशोकची दमदार कामगिरी जी मात्र आपण या ठिकाणी बघतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांकडे लॉर्ड अपील पंचांनी रेफर केला आहे थर्ड अंपायरकडे. हा डिसिजन सोपवण्यात आला आणि ते आम्ही चेक करून नक्कीच चेक केलं जाईल. अर्थात येस फलंदाज सेफ असेल पंच नो इश्यू. अर्थात फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये असंच का त्या पोहोचलाय आणि इथे पाहिलं तर 56 धाबा स्कोरबोर्डवर आपण या ठिकाणी बघतोय. एक इनिंग संपले कळवतो. 7:30 येस बॉल हवेत आहे. फटका फसलाय बॉल खाली क्षेत्ररक्षक चुका होणार नाहीये. पकडली जाईल संपवलाय तो मात्र फलंदाजाचा खेळ. 5 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 58 या धावसंख्येवर. आता उर्वरित 30 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी 59 धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. समाजकार्यासाठी आहो समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबर समाजकार्यासाठी त्यांनी कसली कंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. हॅलो यस थँक्यू डीजे. आणि उद्याच्या दिवसामध्ये खरं तर आपल्याला एक मॅच पाहायला मिळेल. शो मॅच असेल. अर्थात ती मॅच 7 वाजता चालू होईल याकडे देखील लक्ष असू द्या. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा फिल्डिंगसाठी. ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मी नक्कीच या ठिकाणी अनाऊन्स करेल. अर्थात कर्जत प्रीमियर लीगमधील मॅच अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल. या वर्षीची सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल DMR एंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स धोत्रे त्यांचे ऑनर असतील दिनेश दादा रसाळ
आणि टीम कॅप्टन असेल वैभव रसाळ, अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच या टीम कोचमध्ये जर पाहिलं तर जनार्दन थोरातला देखील पाहू शकाल. आणि टीम असेल तो मात्र पाहायला मिळेल, अर्थात वैभव रसाळ. कॅप्टन असेल प्रवीण पठारे, अक्षय म्हात्रे, महेंद्र रुटे, विजय डायरे, भावेश कुंभार, सिद्धार्थ बांगारी, मिलिंद सराई, स्वप्नील भोईर, प्रभाकर सांबरी, निलेश पादीर, गणेश वाघमारे, निलेश रसाळ, किरण रसाळ अशी टीम आपल्याला पाहायला मिळेल. DMR एंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्स 11 धोत्रे. आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला पाहायला मिळेल आदिवासी टीम, अर्थात ती लिस्ट देखील तुमच्यापर्यंत सुपूर्द करतोय. अर्थात तुम्हाला पाहायला मिळेल त्याला फाईट करण्यासाठी उतरेल टीम आदिवासी टीम. मोहन पारधी, शुभम नाईक, प्रशांत पवार, कुणाल निकम, सोहेल धार पवार, सुनील मुकणे, किशोर नाईक, अजय भस्मा, अभि वाघ, हिरामण नाईक, सुदाम नाईक, धीरज पवार अशी मॅच जी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक शो मॅच, ती मॅच 7 वाजता चालू होईल. याकडे आपण ही मॅच पाहत असाल तर नक्कीच आपणास विनंती करतो की उद्या 7 वाजता या दोन्ही टीमने या ठिकाणी रिपोर्टिंग करा. म्हणजेच पहिल्या 2 मॅचेस झाल्या, तदनंतर ती तिसरी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 58 बदलेत 59 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल गाय चरणवाडी टीमकडनं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल संदीप आणि त्याच्या साथीला कृष्णाला तुम्ही पाहू शकाल. संघाचा सरसेनापती म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. म्हणजे स्टेशन ठाकूरवाडी या टीमचा अर्थात कर्णधार तुम्हाला पाहायला मिळेल कृष्णा ठोंबरे. नॉन स्ट्राईक एंडवर, स्ट्रायकिंग एंडवर संदीपला पाहू शकाल. पहिला बॉल 38 सर्कलचा बंधन आहे. बॉल हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु प्रयत्न भरपूर चांगले केले होते. नक्कीच त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धाबा सहजगत्या कंप्लीट करत असताना या ठिकाणी आपण बघतोय. आजच्या दिवसातील तिसरी मॅच जी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि आजच्या दिवसातील 4थी मॅचला खरं तर सुरुवात होईल. मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन या ठिकाणी लगेच या. कलोते टीमचा कॅप्टन आणि टीम चापेवाडी संघाचा कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी या टास्क बॉक्स कक्षामध्ये. तिथे नाणेफेक केली जाईल. पहिला बॉल जबरदस्त राहिला. 2 धाबा श्री गणेश केला जातो टीम स्टेशन ठाकूरवाडी संघाकडून. यावेळेस मात्र फर्स्ट स्लिपमध्ये बॉल फरार झालाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे, परंतु त्या ठिकाणी थोडासा डीपमध्ये फंबल जरूर झाला होता. आणि पाहिलं तर 2 धाबा सहजगत्या प्राप्त झाल्यात. या 2 धाब्यांनी धाव फलक जाण पोहोचेल तब्बल 4 या आकड्यावर. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ते 59 धावा बनवण्यासाठी सलामीची जोडी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. संदीप आणि त्याच्या साथीला कृष्णाला पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडवर संदीप, ज्याच्यावर जबाबदारी खूप मोठी धावा बनवण्याची. या 5 षटकामध्ये धावा बनवल्या जातील का हा पडलेला प्रश्न पाहायला मिळेल. आडव्या बॅटने फटका ऑन साईडला खेचायचा होता, परंतु जबरदस्त गोलंदाजी ट्रॅकवर आकाशला तुम्ही पाहू शकाल. एक जबरदस्त गोलंदाज आहे आकाश आणि त्याच्या माध्यमातून ही गोलंदाजी आपण बघतोय. यावेळेस देखील कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला आहे. दी गोलंदाजाचा विचार केला ना तर अगदी परफेक्ट बॉल खरं तर मैदानावर फेकले जातात आणि तदनंतर एक चांगला गोलंदाज म्हणून सातत्याने आकाशकडे पाहिलं जातं आणि तेच साध्य करत असताना स्कोरबोर्डवर धावा बघतोय 4. आणि यावेळेस मात्र संदीपचा वार म्हणजेच पलटवार बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता येतोय, 6 धावांकरता आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. येस, धन्यवाद डीजे. मी विनंती करेल कलोते टीमचा कॅप्टन
आपण या ठिकाणी लगेच उपस्थित राहा, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल याकडे देखील लक्ष असू द्या. कलोते टीमचा कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल? यस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी या. आणि अंगामध्ये जर जर्सी असेल तर सावधान, अन्यथा डेंजर झोनमध्ये तुम्ही जाऊ शकता, त्याकडे देखील लक्ष असू द्या. हेच मी विनंती करेल दिनेश दादा, आपण त्या ठिकाणी जा. आपल्या माध्यमातून तो टॉस केला जाईल, अर्थात चापेवाडी, आणि त्याला फाईट करेल टीम कलोते. यावेळेस मात्र जबरदस्त हिट, शतरक्षक नाही आहे, बॉल चाललाय वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या जवळ त्या ठिकाणी अडवला जाईल. आणि इथे पाहिलं तर 2 धाबा सहजगत्या प्राप्त झालेत, आणि या 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचा 13 या आकड्यावर. यस, कलोते टीमचा कॅप्टन विजयला तुम्ही पाहू शकाल, दुसऱ्या साईडला चापेवाडी टीमचा कॅप्टन देखील पाहू शकाल. अगदी या ठिकाणी नाणेफेक होईल. सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून तेव्हा टॉस विन केला जातो. युवा डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, आणि सातत्याने त्यांची वर्णी प्रत्येक क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय चापेवाडी टीमने, आणि इथे चूज द डिसिजन पेंडिंग द फर्स्ट अगेन. कोणता डिसिजन असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. यस, गोलंदाजी ट्रॅकवर राजेशला पाहू शकाल, आणि त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल चापेवाडी टीमने नाणेफेक जिंकलाय, परंतु फलंदाज संदीपचा फटका फसलाय. वाडा कॅच, इथे महत्वाचा विकेट. कृष्णा बॅक टू द पवेलियन. डीजे येस, चापेवाडी टीमने खरं तर टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारलंय फिल्डिंग, आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय कलोते टीमला. तर दोन्ही टीमने लगेच तयार राहायचंय. आपण पॅव्हेलियन जवळ जायचं आणि त्या ठिकाणी थांबायचं आहे. यस, शिलारवाडी गावाने घेतलेली अफाट मेहनत, दर्जेदार मेहनत, जी मात्र आपण या ठिकाणी बघतोय. संकटे खूप होती शिलारवाडी टीमवर, परंतु त्या संकटावर देखील मात करून ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा उभारली, आणि या गावाचं नाव रोशन करण्यासाठी घेतलेली अफाट मेहनत जी मात्र पाहायला मिळाली. फलंदाजाच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय, 4 धावांकरता दमदार चौकार. मोहनच्या बॅटमध्ये हा चौकार आपण जरूर पाहिला. सुरुवात चांगली केली मोहनने आल्याच. यावेळेस मात्र ऑन साइडला जबरदस्त हिट, शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. जबरदस्त फिल्डिंग आपण बघतो. एकचा प्रयत्न 2 धावेमध्ये कन्वर्ट केला, आणि पाहता पाहता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघतोय. असं म्हटलं जातं ना की संघर्ष करत असताना समोर कोणताही खेळाडू असो, त्या टीमच्या विरोधात तुम्हाला बॅटिंग करणं अपेक्षित राहतं. यावेळेस आडव्या बॅटने जबरदस्त फटका, अलॉंग द कार्पेटचा बॉल क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी अडवला गेलाय. उचलणार फेकणं तोपर्यंत फेकी चुकीची होती. बॅकअप तितकंच चांगलं पाहायला मिळालं, आणि नक्कीच त्या ठिकाणी सिंगल धावची मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावर. संदीपचा विचार केला तर 12 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या, आणि अजून धावा पाहायला मिळतील यात शंका नाहीये. आडव्या बॅटने फटका ऑन साईडला खेचायचा होता. जबरदस्त बॉलिंग अटॅक मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज राजेशला तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाज आहे राजेश देखील, परंतु आता धावा बनवून द्यायच्या नाहीयेत, ते रोखाव्या लागतील, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करत असताना राजेशला तुम्ही सातत्याने पाहिलं, आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मोहन. यावेळेस देखील निर्धाव चेंडूची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 षटकाचं मॅच समाप्त झाले. टीमची टोटल जाण पोचले 21 या आकड्यावर. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18, आणि धावा बनवायचे 38. म्हणजे 18 बॉल 38 धाव संख्येची गरज आहे. समीकरण तितकंच सोपं आहे, परंतु तितकंच देखील कठीण सुद्धा. 18 बॉल 38 ची गरज आहे.
त्या 38 धावा बनवल्या जातील का? कारण एखादा बॉल जर डॉट आला तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो बॅटिंग करणारी टीमवर. आणि तीच पाहायला मिळेल का की गोलंदाजी करत असताना गाय चरणवाडीला आपण बघतोय आणि गाय चरणवाडी इथे कमबॅक करेल का? कारण पनवेल विभागातून खेळण्यासाठी आज गाय चरणवाडी या ठिकाणी उपस्थित झाले. नक्कीच त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. कारण अगदी जाऊया मैदानाकडे. 21 बनलेत, 18 बॉलमध्ये 38 धावसंख्येचं इक्वेशन पाहायला मिळेल आणि ते बनवल्या जातील का? स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संदीप, ज्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर झालाय. सलामीचा फलंदाज आहे संदीपला तुम्ही पाहू शकाल. ऑन स्ट्राईकला बॅटिंग मार्कवर जबरदस्त खेळाडू संदीप पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतोय. हो, यावेळेस मात्र पंचांकडे लॉर्ड अपील केली होती, परंतु पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि ते एक सिंगल बाईच्या स्वरूपात घेतली जाईल. बाईच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. एक या धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोचेल 22 या आकड्यावर. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्रायकिंग एंडवर मोहन, आता मोहनच्या बॅटमधनं धावा येतील की काय? कारण धावा बनवायच्या मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर बॅटिंग करावी लागेल. इथे शतरक्षकाला चकून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या जवळ, त्या ठिकाणी अडवला जाईल. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू फरार झाला होता. घेतल्या जातील 2 धावा. 2 धाबेने प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. असं म्हणतात ना की क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर मात्र यशालाही पर्याय नाही. तुम्हाला हे संपादन करायचं असेल तर मॅचमध्ये ती कामगिरी देखील करावी लागेल आणि तेच साध्य करत असताना गोलंदाजी करणारी टीम गाय चरणवाडी, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वॉटर स्ट्रोक फलंदाज मोहनचा ब्रँड, स्टेशन ठाकूरवाडी गावची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. येस, आयवा कॅच त्या ठिकाणी झाले का? आणि झाले असेल तर त्याला खांद्यावर उचलून घेऊन या, कारण 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. अर्थात या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल आता ऑफ साईडचे सर्व खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरचे सर्व खेळाडू बोलत असतील की तिकडे जाऊ की काय, कारण त्या साईडला षटकार येतात. नक्कीच षटकार अरुण शेंडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांनी तो झेल देखील पकडला. खरा बॉल पाहायला मिळाला, एक एक्स्ट्राची धाव घेतली आणि हा बॉल डॉट, म्हणजेच वाईटसाठी पंचाने रेफर केलाय. आज धन्यवाद. पंच आपण मध्येच आलेत. जर तुम्ही इकडे या एक मिनिट आणि चेक करून लगेच या. थोडासा डिसिजन दिसतोय बॉल, परंतु परफेक्ट दिसत नाहीये लाईन. शपल शपल तर जरूर झालाय. एक मिनिट, हे शपल झालाय पंच, शपल तर झालाय तुमचं. तुम्ही मध्ये आहेत, आपण या इकडे आणि चेक करून जा लगेच. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. तोपर्यंत जमू नका खेळाडू. आपण विनंती करेल आपणास की लगेच त्या डिसिजन देखील आपल्याला कळवलं जाईल. येस, 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिनेश दादा रसाळ यांच्याकडून दिलं जातं. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल अगदी रामावाडी गावचे अर्थात
एस पंच इनफिल्ड डिसिजन, एस डॉट बॉल. म्हणजेच जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतो. एस लेग स्क्वेअरचे पंच आकाश निरगुडाला देखील तुम्ही पाहू शकाल. अगदी चांगली पंचगिरी. आता मी तर म्हणेन 31 बनलेत, अजून काय धावसंख्येची गरज आहे. मोहन पुढे एकदा स्ट्रायकिंग एडवर पाहायला मिळतो. यावेळेस फटका दर्जेदार आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. बॉल आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. एस डीजे थँक्यू. धाव फलकावर धाबा लागले गेलेले 35. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या चेंडूवर जर चौकार आला तर मात्र चांगली मॅच पाहायला मिळेल. आणि थोडंसं प्रेशर जरूर आहे, परंतु ऑन स्ट्राईकला मोहनला तुम्ही पाहू शकाल. क्षमताकडे मोहनकडे. मोहन ठोंबरेला तुम्ही पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला. एक जबरदस्त खेळाडू. भरपूर मॅचेस त्याच्या बॅटमधनं आपण बघितल्या. ऑन साईडला जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल जरूर झाला होता, परंतु फेकी चुकीची. बॅकअप देखील भरपूर चांगलं. आणि 2 धाबा सहजगत्या प्राप्त करत असताना या धाबावर या बॉलवर आले 2 धाबा. हा फलक जाऊन पोहोचलाय. 3 षटकाची मॅच समाप्त झाले 37 या आकड्यावर. आता उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. त्या मात्र 22. म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी ठेवावी लागेल. ह्या मॅचमध्ये संघर्ष करावा लागेल. न्यू गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. असं म्हणतात ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि हेच सांगत असताना 12 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कशा प्रकारे मॅच पाहायला मिळेल याकडे देखील तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक ही मॅच पाहत असाल त्या सर्व क्रीडा प्रेक्षक मायबापांचं मी करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहत आहात ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही भव्य दिव्य नाटची लाईव्ह शृंखला जी मात्र पाहायला मिळते. यस, इथे थोडासा खराब बॉल राहिला म्हणजे वाईट चेंडूची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघतोय. यस, आता उर्वरित 12 बॉल इक्वेशन पाहायला मिळालं ते मात्र 21 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 38 बनलेत. स्ट्रायकिंग एडला फलंदाज संदीपला पाहू शकाल. आणि इथे जबरदस्त बॉल. पहिलाच बॉल डॉट आलाय. असे डॉट बॉल तुमच्यावर प्रेशर क्रिएट करू शकतात, परंतु मोहन आणि संदीप जोपर्यंत मैदानावर असेल तोपर्यंत या धाबा सहज चेस केल्या जातील असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल आहेत आणि त्याच्यावर आक्रमण करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि इथे थोडासा प्रेशर जरूर आलाय. आणि आता उर्वरित 10 बॉल शिल्लक आहेत. 21 धावसंख्येची गरज. एखादा षटकार एखादा चौकार या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाईल. यावेळेस बॅटची टॉपेज. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी भरपूर काही सांगून जाऊ शकते. खरं तर एक धाव आले जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजेच येस भगवान दादा आपण फोन विसरला असेल, परंतु माझ्याकडे फोन जमा आहे यात शंका नसावी. एक धाव आली. एक धाबेने धाव फलक जाऊन पोहोचला 39 या आकड्यावर. हा षटक जबरदस्त पाहायला मिळतो. येस, चेक केलं जाईल. 9 बॉल 20 ची गरज आहे. पंच आपण या ठिकाणी या चेक करण्यासाठी आहे का? ओके. थर्ड अंपायरकडे टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आला आणि ती चेक केला जाईल. चला फिल्डिंग करणारी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चौथी मॅच पाहायला मिळेल चापेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम
कलोते ज्या संघाची फिल्डिंग असेल त्याने लगेच तयार राहायचं आहे आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. म्हणजेच येस थ्रो बॉलर आहे, म्हणजेच इथे फेकी नो चेंडू असेल, फेकी बॉल नो ठरवण्यात आलाय आणि इथे खरं तर नो बॉल पाहायला मिळतोय आणि इथे नो प्लस बॅट्समन पंच एक धाव घेतली ना का एकच धाव धावले नाही आहेत ना, धावले का ओके 1+1 अशा 2 धावा घेतल्या जातील. आता उर्वरित 10 बॉल शिल्लक आहेत आणि 19 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. खरं तर कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये गाय चरणवाडी टीमला आणि गाय चरणवाडी टीमकडे खरं तर ती क्षमता पाहायला मिळेल. उर्वरित 10 बॉल शिल्लक आहेत, 19 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला लगेच स्पीडअप द्या, मैदानाच्या आतमध्ये लगेच स्पीडअप करायचे मॅच, म्हणजेच दोन्ही टीमसाठी मॅच ऑन आहे यात शंका नाही आहे. 10 बॉल 19ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांच्या लोड गर्दी आज या क्रीडा नगरीवर जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे नेक्स्ट बॉल नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर भास्करला तुम्ही पाहू शकाल, एक चांगला गोलंदाज आहे आणि आज भास्करला ती गोलंदाजी देखील करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा मोहनला पाहू शकाल, हा बॉल जबरदस्त होईल. हो यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये उडवलाय त्याला पार्किंग लॉटला, इट्स आउट ऑफ द पार्क. फलंदाज मोहनचा ब्रँड स्टेशन ठाकूरवाडची गावाची रन मशीन ठोकते 6 धावा, षटकार. हे चांगली बॅटिंग मोहनची आपल्याला पाहायला मिळेल, षटकार आला आणि तदनंतर नेक्स्ट बॉल कशा प्रकारे पाहायला मिळेल हे देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस आडवा बॅटने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, डीप मध्ये पकडली जाईल झेल आणि संपवलाय फलंदाज मोहनचा खेळ. आणखीन एक विकेट डायमंड डकची शिकार ठरत असताना मोहन बॅक टू द पॅव्हलियन. येस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौतमला तुम्ही पाहू शकाल. 8 बॉल 13ची गरज मॅच जिंकण्यासाठी. अजूनही आमचे शेंडे मामा या ठिकाणी उपस्थित आहे मॅच पाहण्यासाठी. सर्व ग्रामस्थ शिलारवाडीचे मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल, एक जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने त्या सर्व ग्रामस्थांकडे पाहिलं जातं आणि तेच व्यक्ती आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. ह्यावेळेस आडव्या बॅटने फटका चांगला आहे ऑन साईडला मिड विकेट रिझन मध्ये. एकतर बनले, दुसरीचा प्रयत्न होईल का आणि येस एकच धाव घेतली जाईल आणि एक या धावेने फलक जाण पोहोचेल 47 या आकड्यावर. आता 7 बॉल शिल्लक आहेत, 12 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे मॅच खरं तर चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर या गोलंदाजाने खरं तर मन जिंकलेत, जबरदस्त गोलंदाजी पाहिली आणि आता 12ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संदीप, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग थोडीशी फंबल झाल्या, एकतर बनले, दुसरीचा प्रयत्न होईल का आणि यस नाहीये नाहीये नाहीये, एकच धाव घेतली जाईल. एक या धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावर. ही ओव्हर इथे समाप्त झाले, म्हणजे 6 बॉल आता मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 11 धावसंख्येची. 6 बॉल 11ची गरज आहे. गाय चरणवाडी की टीम स्टेशन ठाकूरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, म्हणजेच आजच्या दिवसातील चौथी मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 11:37 झालेत. जरूर चाफेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम कलोतोय. चाफेवाडी टीमने आपण लगेच त्या ठिकाणी जा, फिल्डिंगसाठी तयार राहा.
हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांच्या भेटीला येऊन ठेपले हे मॅच स्टेशन ठाकूरवाडी बडाम गाय चरणवाडी एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 6 बॉल 11ची गरज. पहिला बॉल यावेळेस पाहायला मिळेल. हो पहिलाच बॉल इथे फाईट जरूर राहिला, थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर वाईट बॉलची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत. 10 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षयला पाहू शकाल. हो यावेळेस देखील थोडासा खराब बॉल राहिला आणि हा देखील वाईट बॉल. तुम्ही वाईट चेंडू फेकू शकत नाहीये, कारण मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल, गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. आता 6 बॉल शिल्लक आहेत. 9 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल का? संदीपला पाहू शकाल. पहिला बॉल डॉट जरूर आलाय. पंचांकडे लॉर्ड अपील. तिथे पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. मोमेंटला आलेली जबरदस्त विकेट. या मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. मोहनची विकेट महत्वाची डगआउटला येत असताना पाहायला मिळेल. गोल्डन डकची शिकार ठरत असताना गौतम बॅक टू द डगआउट. येस थँक्यू डीजे थँक्यू. चला लगेच मैदान खाली करा. अर्थात तुम्ही पाहू शकाल म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन स्वप्नीलला तुम्ही पाहू शकाल. यावेळेस कमबॅक केला आहे गोलंदाजाने. यावेळेस बॉल हवे ते टीम झेल महत्वाची आहे. प्रयत्न केले होते, एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि यस 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 या ठिकाणी 2 धावा सहजगत्या कंप्लीट. तुम्ही चुका करू शकत नाही. अशा चुका जर झाल्या तर नक्कीच मॅच गमावू शकतोय टीम गाय चरणवाडी. आपण प्रयत्न चांगले करतात याकडे देखील लक्ष असू द्या. अर्थात 4 बॉल 7ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कमबॅक करेल का गोलंदाज? इथे अक्षयला पाहू शकाल. बॅटिंग भरपूर चांगली केली अक्षयने. आता गोलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल. हा मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. हा बॉलवर टॉप एज फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट. आता संदीप नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. काय घडेल काय बिघडेल ह्या मॅच मध्ये सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांच्या नजर आहेत. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये हृदयाची ठोके वाढवणारी मॅच, डोळ्याची पारणे फेडणारी मॅच तुमच्या आमच्या भेटीला येऊन ठेपले. आता उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. 7 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही टीमसाठी मॅच ऑन आहे. दिरक्या तुला, परंतु हे मॅच जिंकून दाखव रे बावड्या. ही प्रयत्न करावे लागतील. 3 बॉल 7ची गरज. 52 बदलेत. स्टेशन ठाकूरवाडी टीम की गाय चरणवाडी टीम असं या ठिकाणी मॅच जी मात्र आपण बघतोय. उर्वरित 3 बॉल शिल्लक आहेत. 7 धावसंख्येची गरज. अक्षय जबरदस्त गोलंदाजी. ह्यावेळेस आडव्या बाटने फटका तर सजवला, एक तर बनले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवणार, स्वतःकडे बॉल ठेवणार, तोपर्यंत घेतली जाईल 1 धाव आणि इथे उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. 6 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. असं म्हटलं जाताना की तू एकतैशा जय घोषाचे नारे या कालगतीचे नकोच विसरू आले. पटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असं रे डोंगर जणू धावांचा, निरंतर राहील तुझ्या आठवणीतल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. ही मॅच पाहत असाल ते सर्व क्रीडा प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. 2 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे
मॅच कोणता संघ जिंकेल? हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांची डोळ्याची पारणे फेडणारी मॅच जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 2 बॉल 6ची गरज. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर, बॅटिंग मार्कवर संदीपला पाहू शकाल. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. ही झेल फार महत्वाची आहे. पकडली जाईल का? झेल ड्रॉप. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा सहजगत्या कंप्लीट. आता शेवटच्या बॉलवर महत्वाची कॅच होती. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण नेहमी म्हटलं जातं. ही झेल महत्वाची होती मित्रा. असं मी नक्कीच असं म्हणेन की गड आला पण सिंह गेला. तुम्हाला ही मॅच जिंकण्यासाठी संदीपची झेल फार महत्वाची होती. कारण शेवटचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला असता आणि त्याच्यावर प्रेशर आला असता, परंतु ही झेल सोडले. आता 1 बॉल आणि 4 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. हाय व्होल्टेज मॅच, हृदयाची ठोके वाढवणारे सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सातत्याने असे सामने भरपूर वेळा पाहिले आहेत. बॅट्समनने तो चौकार देखील ठोकलाय, परंतु या मॅचमध्ये स्टेशन टाकुरवाडी टीम की गायचरणवाडी टीम असं म्हणतात ना की जिंकायला थोडं उशीर होतं, परंतु सत्य कधीच हारत नसतं. संघर्ष करत असताना माणूस एकटाच कधी नसतो. यशस्वी झाल्यावर दुनिया देखील सोबत येत असते. या तुम्हाला पाठीराख्यांची हात जर असेल तर पाठीराख्यांचा आशीर्वाद देखील तितकाच महत्वाचा आहे. 1 बॉल 4 धाव संख्येची गरज आहे. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर की स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, सलामीचा फलंदाज संदीप स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहे. 1 बॉल 4ची गरज. मॅच कोणता संघ जिंकेल? आमचे गुणलेखक देखील छाती धड 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 करते. डोळ्याची पारणे फेडणारी मॅच तुमच्या आमच्या भेटीला. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, बॅट्समन तुम्ही संदीपला पाहू शकाल. 1 बॉल 4ची गरज. रात नहीं सपने बदलते, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो हमेशा जीतने का, नशीब बदलो ना बदलो वक्त जरूर बदलता है. इथे ठोकलाय फलंदाज संदीपचा ब्रँड. स्टेशन टाकुरवाडी गावचा सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार.